जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। ऐतिहासिक सर्व सेवा संघात रेतीचा काळा बाजार, बांधकामांच्या नावाखाली केलाय रेतीचा साठा। विनय मूनच्या गोंधळात सर्व सेवा संघ पेचात। रेतीचा साठा अवैध असल्याचा दाट संशय, महसूल विभाग चौकशी करणार का? उन्हाळा संपत आला की सर्वत्र अवैध रेतीचा उपसा करून येत्या हंगामात जास्त मुनाफा कमवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा केल्याचं आढळून येते, ज्यात प्रामुख्याने रॉयल्टीपेक्षा अधिक साठा जमा करून शासनाचा निधी बुडवत नफा प्राप्त केला जातो। याच प्रकारात महात्मा गांधींच्या विचारावर चालणाऱ्या सर्व सेवा संघाच्या जमिनीवर असणाऱ्या अवधेश क्रीडा मंडळाद्वारे मोठ्या प्रमाणावर रेती साठा केल्याचं दिसून येते, ज्यात विशेष हे की अवधेश क्रीडा मंडळाचे विनय मून यांच्याकडे जमा असलेल्या संपूर्ण साठ्याची रॉयल्टी नसल्याचे चर्चा सर्वत्र। मात्र कम्युनिस्ट हॉलच्या बांधकामाकरता 40 गाड्यांचा रेती साठा करण्यासाठी रॉयल्टी ऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयाचे परवानगी पत्र विनय मून मिळवत आहे। सदर प्रकार बघता रॉयल्टी असताना जिल्हा खनिकर्म विभागाचे परवानगी प्रत मिळवण्याची गरज काय? बांधकामासाठी रेती आवश्यक आहे तर ग्रामपंचायतीचे बांधकाम परवानगी मिळाली का? 40 गाड्यांचा उल्लेख आहे, मात्र 40 गाड्या कोणत्या ह्या पत्रात नमूद नसल्याने एकूण किती ब्रास रेती साठा करणार आहे? रेती साठा वैध आहे तर पूर्ण साठ्याची रॉयल्टी आहे का? या सारखे अनेक प्रश्न निर्माण झाले। त्यामुळे कुठे जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिकर्म विभागाच्या आडोशाने अवैध रेतीचा व्यवसाय तर सुरू नाही ना, हे बघणे गरजेचे झाले। त्यामुळे सदर जिल्हा खनिकर्म विभागाच्या परवानगी पत्राने रेती साठा करणे वैध आहे का आणि रॉयल्टी मुख्य पुरावा असताना कुणाच्या तरी आशीर्वादाने प्राप्त पत्राच्या आधारे सुरू असणाऱ्या अवैध रेती व्यापाऱ्यांची सखोल चौकशी करून कारवाई करीत सर्व सेवा संघाच्या नावाखाली सुरू असणारा रेतीचा काळा बाजार प्रशासन थांबणार का, याकडे नागरिकांचं विशेष लक्ष लागलंय। कैलाश वाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।